नमस्कार मित्रांनो, आजपासून आम्ही एक नवीन उपक्रम काव्यमाला सुरू करत आहोत. दर आठवड्याला माझ्या 2 कविता मी सादर करणार आहे आणि यापूर्वी माझ्या कवितांना तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे, तेव्हा या उपक्रमाला देखील तुम्ही खूप चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा आहे. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे झाड आणि माणूस. झाड आणि माणूस. झाडं मोठी होत जातात, वृक्ष होतात, महावृक्ष होतात आणि वाटसरूंसाठी सावली विस्तारत जातात. झाडं मोठी होतात, वृक्ष होतात, महावृक्ष होतात आणि वाटसरूंसाठी सावली विस्तारत जातात आणि अधिक सुंदर दिसू लागतात आणि अधिक सुंदर दिसू लागतात. माणसंही मोठी होतात, पण चलाख होतात, संकीर्ण होतात, अहंकारी होत जातात आणि आत्मकोश विणत जातात. माणसंही मोठी होतात, चलाख होतात, संकीर्ण होतात, अहंकारी होतात आणि आत्मकोश विणत जातात. मन मरत जाते, मन मरत जाते आणि माणसं अधिक कुरूप दिसू लागतात. माझ्या या कवितेचं शीर्षक आहे माणसं. फार पूर्वी येशूला क्रुसावर लटकवणारी माणसंच होती. फार पूर्वी येशूला क्रुसावर लटकवणारी माणसंच होती. त्याच्या शरीरातून निथळणाऱ्या रक्ताच्या थेंबाखाली शहरं वसवणारी माणसंच होती. त्याच्या शरीरातून निथळणाऱ्या रक्ताच्या थेंबाखाली शहर वसवणारी ही माणसंच होती. हिटलर मुसोलिनी ही माणसंच. हिटलर मुसोलिनी ही माणसंच. परवा त्याचा खूनही माणसांनीच केला होता. परवा त्याचा खूनही माणसांनीच केला होता. आज त्यांच्या पुतळ्याला हारार्पण करणारी माणसंही तीच आहे. आज त्याच्या पुतळ्याला हारार्पण करणारी माणसंही तीच आहे. आता काळाचं परीक्षण केलं पाहिजे. आता काळाचं परीक्षण केलं पाहिजे, नाहीतर या मातीलाच प्रश्न पडेल, काय इथं माणसंच राहत होती, काय इथं माणसंच राहत होती, काय इथं माणसंच राहत.